आमची छकुली आलेली आहे. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आता सकाळच्या वाजलेत 8. उठलेली तर मी 7 वाजता, पण आता वाजले फ्रेश वगैरे होस्तोपर्यंत वाजून गेलेत 8. आणि आता मी जाते स्वयंपाक करायला. तर भेटूया आपण स्वयंपाक करताना. तर माझ्या चपात्या बनवून झालेल्या होत्या आणि भांडी वगैरे ते सगळी झाली माझी. आणि आता उसळ केली घेवड्याची, ती दाखवते. आणि आता करत आम्ही भेंडी, ते पण दाखवते. उसळ भेंडी आता आपल्याला करायची, तर बघूया पुढे. ह्याच्यात आपण जिरं आणि लसूण आणि मिरचीचे बारीक तुकडे टाकलेले, त्यांना अख्खा लसूण आणि हे सगळं भाजून घेऊया. आता टाकूया हळद, आता टाकूया मीठ आणि आता टाकूया भेंडी. भेंडी कुणाला आवडती गाईस, कारण मला तर आवडती खूप. आणि भरलेली भेंडी पण एवढी मस्त लागते ना, ती पण मी तुम्हाला एकदा दाखवून रेसिपीमध्ये. पण आता आम्ही ही केली, पण ही पण एवढी मस्त लागते ना आणि मला आवडते पण. आता भेंडी ठेवलेली आहे वाफलायला जरा, ती वाफवली की मग दाखवते. तर फायनली तयार आहे आपली भेंडी. तर आज चालल्यात आमच्या आळूच्या वड्या, तर दाखवते. आधी वाफलून घेतल्यात आम्ही आणि मग इथं कापून. तर गाईस, आज येत आहे माझी बहीण 3 नंबरची, तिचं नाव छकुले. आणि ती म्हणजे मला तर एवढा आनंद झालाय ना बसच. माझी मधली बहीण येऊ नाही शकली कारण काय कारणानं, पण ती येते आणि मी तुम्हाला दाखवीनच. ती येण्याचं कारण पण फक्त की तिला माझी आठवण येत होती. आणि आता मी नागपंचमीला गेली होती तेव्हा तिला एवढी आठवण येत होती माझी, रडत होती त्यामुळे. आणि आता ती आली बाहेर. आमची छकुली आलेली आहे. पावसात भिजली ना, घेऊन आलाय तिला. तर गाईस, मी चालले माझ्या बहिणीला रानात घेऊन. आम्ही चाललोय पेरू काढायला, तर दाखवते पुढं. तर यश, छकुली आणि इकडं मी, आम्ही तिघं पेरू काढतोय आज पण. तर आम्ही एवढे पेरू काढलेले आहेत 3च. आणि आता चाललोय आम्ही माघारी. छकुली कुठं का चाललोय माघारी? घरी. छकुली, तुला कसं वाटलं का आमच्या रानात? है ना? तो बघा गाईस, निळ्या शर्टवाला मुलगा आमचा यश आहे, गेलाय पोरांकडं. कसली तरी काहीतरी वस्तू द्यायची वाटतं त्याला, त्यामुळे तो गेलाय. तर गाईस, त्याला सांगितलं आम्ही जातो म्हणून, त्याला आवाज गेलाय की नाही ते आम्हाला माहित नाही ना. तर त्यानं बसा फिरविली तिथं शोधत. त्याच्या मित्रानं ऐकलंय, मला कळालं. तर आम्ही चाललोय आता. आम्ही दोघी पण आलोय आता घरी. छकुली, तुला भारी वाटते ना आमचं? आणि आम्ही खातो आता पेरू दोघी पण. आणि पेरू सोबत ही बघतो आम्ही आयपॅड वरती कृष्णाचं. तुला पण आवडतं ना? तर गाईस, मी आता चालले स्वयंपाक करायला. आणि स्वयंपाक झाल्यावरतीच भेटते तुमच्याशी, कारण मला चिकन आणि भाकरी ते असं बनवायचे. सो त्यामुळे मला वेळ लागेल. सो त्यामुळे मी नंतर भेटते तुमच्याशी. गाईस, भाकरी पण झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात चिकनची भाजी करणार आहे मी. रेसिपी त्याची दाखवीन किंवा नाही, कारण कितीच वेळा दाखवली आहे मी व्लॉग मध्ये, सो नाही दाखवू शकत. तर गाईस, आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.